प्रत्येक ठिकाणी आपण बॅनर लावून आंदोलनाला यांनी सगळ्यात अगोदर त्या दक्षिण तालुक्यातील भागाचं मी अभिनंदन करतो. आपण पण अभिनंदन करावं. आणि तुम्ही जर त्या ठिकाणी जात नसेल, तुम्हाला जर त्या 10 वर्षाखाली तत्कालीन नरेंद्र मोदी शंभूराजे देसाई साहेब आपले मदत विभागाचे सचिव होते आणि तिथलं ही परिस्थिती सांगितलं. दक्षिण सोलापूर येथील 13 मैल येथे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आपण या ठिकाणी समाजाच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी या राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी व धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची जी शासन स्तरावरती ज्या कार्यवाही चालू आहे त्या कार्यवाहीला गती येण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आणि तो GR शासन लवकरच काढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यासाठी सकारात्मक आहेत असं रात्री आम्हाला समजलं. आमच्या एका उपोषणकर्त्याला रात्री गिरीशजी महाजन यांचा फोन आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की 3-4 दिवसामध्ये आम्ही आपल्या धनगर एसटी आरक्षणाची कार्यवाही लवकरच पूर्ण करतोय असं रात्री समजलं. आणि त्यासाठी या ठिकाणी सर्व दक्षिण तालुक्यातून आलेले सर्व धनगर समाज बांधवांचं मी आभार व्यक्त करतो व या सरकारला एवढा एक निर्वाणीचा इशारा देतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपण संवेदनशील आहात. महाराष्ट्रामध्ये आपली खुर्ची डळमळीत झालेली आहे आणि आपण जर धनगर समाजाला जर आरक्षण दिलं तर आम्ही तुमचे फोटो आमच्या देवाऱ्यामध्ये पुजू. आणि आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही आम्हाला आरक्षण देचाल. जसं की तुम्ही 54 लाख दाखले मुख्यमंत्र्यांनी गेल्या 6-7 महिन्यामध्ये मराठा समाजाला दिले, त्या पद्धतीनं आमचं तर घटनेमध्ये असणारं आरक्षण आहे आणि ते आपण द्याल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो.